आजचा आमचा शनिवारचा वर्कआउट आहे लॉंग रनचा। एक नॉर्मली 5 किलोमीटर आम्ही लॉंग रन मारून आणि जे नवीन कॅन्डिडेट आमची जे बॅच सुरू होणार आहे 1 ऑगस्टपासून त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही थोडंसं लेग स्ट्रेंथ वाढावी म्हणून आम्ही थोडंसं त्यांच्यासाठी रनिंग झाल्यानंतर क्वाड्स, लंचेस, जंप क्वाड्स, जंप डिप्स हे येऊन घेत आहे। कारण का आता नुकतीच 10वी पास झालेले मुलं मुली यांच्या थाईजमध्ये जान नसते, जोश तर भरपूर असतो, पण त्या मुलांसाठी आम्ही एक पुढच्या 3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्याचा आमचा एक जो बेसिक वर्कआउट आहे तो पूर्ण यांच्याकडून राबवून घेणार आहे आणि त्यांची स्ट्रेंथ वाढवण्याचा प्रयत्न राहणार आहे। तर जे नवीन विद्यार्थी रनिंगची तयारी करतात किंवा आर्मीचे स्वप्न पाहत आहेत किंवा पुढच्या आता स्टाफ सिलेक्शनची ॲड आहे, पुन्हा नंतर आर्मीची ॲड येणार आहे, पुन्हा पोलीस भरतीची एक 9-10 हजारची ॲड आहे, त्या मुलांसाठी कमीत कमी 6 महिन्याचा तरी काळ लागतो बॉडी थोडंसं बिल्डअप व्हायला। त्याच्यानंतर पोरांना इव्हेंटची तयारी करता येते। सध्याच्या पोरांना वाटतं की भरती सुटली, फॉर्म भरले आणि कुठेतरी अकॅडमी जॉईन करायची लगेच लागता येईल, असं काय नसतं। त्यामागं तुम्हाला थोडं 6 महिने 1 वर्षाचं चांगले घासून आणि चांगली मेहनत झालेली पाहिजे, तर तुमची बॉडी बिल्डअप होते। एखादाच नॅचरल विद्यार्थी लवकर कवरअप करू शकतो, पण जे सर्वसाधारण मुलं असतात त्यांना थोडेसे कष्ट झेलून तुम्हाला बॉडी पिळदार बनवून थोडंसं तुम्हाला त्या लेवलपर्यंत यावं लागते। आणि कितीही कमजोर मुलगा असला तरी त्यांनी 6 महिने जर चांगली ट्रेनिंग जर घेतली, चांगल्या अकॅडमीमध्ये नावाजलेल्या सर्टिफाईड जे टीचर्स आहेत, सर्टिफाईड जे कोचेस आहेत, त्यांच्याकडे जर घेऊन तुम्ही जर ट्रेनिंग घेतली तर तुम्ही लवकर कमी काळात बनले जाताल। आता सध्याच्या पिढीला काळाची गरज आहे।